ह्या विश्वाचा चालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा नव्हे तर हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं, निर्माण केलं, त्यांचे असणारे आद्य गुरु धर्मगुरु वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभून दिसणारे नव्हे लोकमान्य जगमान्य संतमान्य तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचे असणारे जगद्गुरु तुकोबरायांचा अतिशय सुंदर असा 4 चरणांचा अभंग, सर्वांच्या परिचित नसणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. बघा, आपल्या उमरा गावामध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि याच सप्ताहामधील हे 4थ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आलं हे मी माझं परम भाग्य समजते, ज्यांच्यामुळं आज उमरा गावातील सगळ्या महिला मंडळ असतील, माता वर्ग, पिता वर्ग, बंधू वर्ग तुमची सेवा घडून आली असे असणारे अगदी आम्ही आमच्या मोठ्या बंधूंचं स्थान त्यांना देतो. आमचे मोठे बंधू नकुल दादा ठिकाणी ते आम्हाला आहेत. आमचे मोठे बंधू सुपेश महाराज, आमच्या दादांनी कॉल केला, म्हणे ताई कीर्तन घ्यायचंय. म्हटलं मग आता कीर्तन घ्यायचं म्हणजे कीर्तन घ्यायचं की पहिला शब्द कीर्तनकाराचा पहिला पळतो. कळतंय ना तुम्हाला? कवळतंय उमरेकर? कळतंय ना? माय बोलता येत नाही का काय? बोलता येते ना? पहिला शब्द काय निघतो कीर्तनकाराचा? काय भेटल मग? बरोबर आहे की नाही? आपलाही तोच निघला. आपण नारदाच्या गादी उभे म्हणजे ताई तुम्हाला कीर्तन करायचंय का नाही? म्हणलं नाही, तुमचा शब्द आपल्यासाठी परमात्म्या समान आहे. तुम्ही आमचे मोठे बंधू आहात, तुम्ही नाही दिलं तरी चालतं. असे आमचे महाराज असतील, त्यांच्यामुळं तुम्हा मायबापांची सेवा घडून आली. सुंदर असं ज्यांचं गायन आहे, ज्यांची गायनाची साथ या ठिकाणी तुम्हाला लाभलेली आहे, असे असणारे आमचे हरिभक्त परायण सर्वांचंच नाव घेऊ का? नाही ना, मग आपल्याला अर्धरात होऊन जाईल तसं. आमचे गायनाचार्य असतील हरिभक्त परायण वसंत महाराज आहेत, देवचंद महाराज आहेत आणि आमच्या परिचयाचे असणारे परिचयाचे आहात पण नाव विसरून गेले. काय देवचंद महाराज, सुपेश दादा आहेत, सगळेच वारकरी आहेत. आणि भगवान शंकरांनी ज्यांच्या मृदंगावरती अक्षरशः तांडव करावं इतकं सुंदर ज्यांचं मृदंग वादन आहे. आता मी सांगावं काय तुम्हाला? तुम्ही ऐकताय ना? इतकं सुंदर ज्यांचं मृदंग वादन आहे, अगदी मनाला वेढून टाकणार असे असणारे आमचे दोघं मोठे बंधू हरिभक्त परायण अनिकेत महाराज असतील, हरिभक्त परायण वैभव महाराज असतील. महाराजांच्या चरणी या तुमच्या छोट्या बहिणीचा साष्टांग दंडवत. खूप छान तुम्ही वाजवताय. असो सगळ्याच महिला मंडळ, काय महिला मंडळ टाळकरी, समस्त उमरा महिला मंडळ सगळेच, आमचे भागवताचार्य महाराज असतील, विठ्ठल महाराज निपाणेकर सगळेच आहेत. आमचे YouTube चॅनल आहे का? फुकट आहे का? काय दादा YouTube चॅनल? श्री वारकरी YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन वरती दाबायला विसरू नका. असो सगळेच आहेत, सगळे बंधू. आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही जातो. आता आमचं काम असते प्रत्येक गावामध्ये जावं, कीर्तन करावं, घरी जावं. पण एवढ्या मोठ्या संख्येने तरुण मित्रमंडळ उपस्थित आम्ही पाहिले नाही. ही उमरा गावाचं भाग्य म्हणावं लागेल की तुमच्या गावातील तरुण मित्रमंडळाला हा छंद लागला नाही, तर तरुण वयामध्ये लोकांना, मुलांना कसलाही छंद लागू शकतो, पण तरुण वयामध्ये तरुणा भाग्यवंत नटे तरुणपणामध्ये भगवंताचा छंद लागणं हे दुर्मिळ लोकांच्या नशिबामध्ये असतं. असो आमच्या भगिनीही फार
उपस्थित आहेत सगळ्याच तरुण मित्रमंडळ सगळे असतील. आमच्या महिला मंडळ जास्त वाटतं, पुरुष मंडळ जास्त? कोणी जास्त? महिला मंडळ. कुठेही कोण असतं जास्त? महिला मंडळ. तुम्ही कितीही उपस्थित राहिले तरी त्यांच्या पुढे तुम्ही जाऊच शकत नाही. परत आमचे बालगोपाल आहेत सगळे टाळकरी, खूप छान. पण पावल्या मस्त छान टाका, मस्त छान पावल्या टाकतायत. परत टाळ वाजवा आणि जोर जोरात टाळ टाळ करून महाराजाचा गळा जाईल, पण टाळ टाळ मस्त म्हणजे टाळांच्या गजऱ्यामध्ये कीर्तन झालं पाहिजे. जेवढे टाळ वाजतील महाराज, मृदंगाचार्य एवढे छान वाजवताय, मग टाळ किती छान वाजले पाहिजे तो. असो सगळेच मंडळी आहेत. साऊंड सिस्टीम ज्यांची आहे असे असणारे आमचे साऊंडवाले दादा केशव. सगळ्यांचं नाव घेतलं आणि त्यांचं सोडलं लगेच विकू कमी करतील बरं. तिचं लय अवघड काम असतं, अनुभवाचे बोल. असो आमचे साऊंडवाले दादा असतील, खूप छान त्यांचं साऊंड आहे, शेवटपर्यंत आवाज असंच ठेवा. असो सगळेच आहेत. उरलं सुरलं कोणाचं नाव राहिलं का माय सांगून द्या बरं, नाही तर परत रिटर्न म्हणायचं नाही, सुपे दादाच्या कडे जायचं नाही, म्हणायचं नाही. हा विनय करी राहिल्या बापा बापा. आमच्या अतिशय सुंदर स्वरूपाने ज्या उभ्या आहेत, खरंच त्यांना बघितल्यानंतर संत जनाबाई, संत बहिणाबाई यांची आठवण यावी आपल्याला. अशा स्वरूपाच्या आमच्या जनाबाई स्वरूप असणाऱ्या, बहिणाबाई स्वरूप असणाऱ्या आमच्या महिला मंडळ आहेत, त्यांच्यासाठीही जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि गोपिकां स्वरूप उभे असणाऱ्या ह्या आमच्या सर्व मुली आहेत, त्यांच्याही चरणी तुम्ही. थंडी वाजते का तुम्हाला? खरं खरं सांगा बरं, वाजते का? जाणवते वाटतं. असं विढल विढल बघा, ज्यांचा अभंग आज आपण सेवेसाठी निवडलेला आहे त्यांचा अधिकार जर पाहिला म्हटलं महाराज तर सामान्य अधिकार नाही. अरे ज्यांचं नाव घेतल्यावरती यमाला सुद्धा तुकाराम सुटावी असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय काय? घातला दुकान देती आलियासी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार,
महाराज म्हणतात घातला दुकान. तुकोबराय काय म्हणतात, आम्ही काय मांडलेलं आहे, दुकान मांडलेलं आहे, दुकान घातलेलं आहे. दुकानाचे दोन प्रकार असतात दादा. आपण व्यवहारिक दृष्टीने ज्या दुकानामध्ये जातो, व्यवहारामध्ये संसारिक दृष्टीने पाहिलं तर आपण दुकान टाकलेलं असतं. तिच्यामध्ये काय केलं जातं, काय केलं जातं, तुम्ही अशी बघताय, तुमच्याकडे बघून मला टेन्शन येते. काय केलं जातं दुकानामध्ये, व्यवहार केला जातो ना. वस्तू दिल्यानंतर पैसे घेतले जातो, ते एक प्रकारचा काय झाला, व्यवहार झाला, संसारिक व्यवहार तो झाला. पण तुकोबराय म्हणतात आम्ही